जय मल्हार शेतकरी बांधवांनो, नवीन वर्षाची आणि गुढीपाडवाची सर्वांना, आपल्या यूट्यूब फॅमिलींना अ, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा ऊसाचे कसे हाल झालेत मित्रांनो. फक्त 7 महिन्याचा ऊस आहे. ऊसाचे बेटाळं मोठे झाले. शेतकरी बांधवांनो बघा ऊसाचे हाल. काल गारांचा पाऊस झाला. जेजुरी ह्या इथे बघा 4 एकर ऊसातून जवळ-जवळ 50% ऊस पडलेला झोपलाय आणि बेटाळं बाजूला झालेत. आम्ही माती लावतोय बघा. सरकार एक तर भाव देत नाही आणि इकून-तिकून ऊसाला 2 पैसे मिळतात तर असे हाल होतात. शेतकरी बांधवांनी कसं जगायचं? आमचं ऊसाचं 150 टनाचं एकरी 150 टनाचं टार्गेट होतं बांधवांनो. पण आता असे नुकसान झाल्यावर कसं काय होणार? तरी पण हारायचं नाही. तुम्हाला शेवटपर्यंत मी 150 टन फक्त माझी यूट्यूब फॅमिली वाढवा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. मी 150 टनापर्यंत आणि तुम्हाला सर्व ऊसाबद्दल, पेरूबद्दल, जांभळाबद्दल माहिती देत राहील. शेतकरी बांधवांनो, हे बघा माती लावायचं काम चाललं. तसेच आम्ही पूर्ण शेती जैविकवरच आणलेली आहे. आता ऊस फक्त 7 महिन्याचा असताना बेटाचं वजन जास्त झाल्यामुळं हा पूर्णपणे जवळ-जवळ 4 एकरातून 50% ऊस झोपलाय हो. आता त्याला माती लावायचं काम चाललंय. तर घ घ काही माती घमेल्याने टाकली, काही माती आम्ही पायाने लावतोय. तिथल्या तिथंच जाग्यावर बेटाळावर